लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। पूर परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या। 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला एमपीएससीच्या परीक्षा होणार आहे। बीडमध्ये गोट्या गित्तेवर पुन्हा मकोका। परळीमधील सहदेव सातभाई यांनी मारहाण प्रकरणामध्ये दिली होती फिर्याद। काही दिवसांपूर्वी गोट्या गित्तेसह 5 जणांवरील मकोका हटवला होता। डीजी कडून मकोका लावण्यासाठी आता मान्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 नोव्हेंबरला फिनटेक परिषदेसाठी मुंबईमध्ये येणार। नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 या प्रकल्पांचा शुभारंभ करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत 1 तास चर्चा। मराठवाड्यामधील पूरस्थितीनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा। महाराष्ट्रामधील नैसर्गिक आपत्ती पूरस्थिती यावर चर्चा। महाराष्ट्राला अधिकची मदत मिळावी अशी फडणवीसांकडून मागणी। कीर्तनकार संग्राम बापू भंडारेकडनं लॉरेन्स बिश्नोईचं उदात्तीकरण। गावागावात लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे। जालन्याच्या भोकरदनमधील हिंदू मोर्चा दरम्यान संग्राम बापू भंडारेंचं वादग्रस्त विधान। भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये फायटर विमानांची ॲक्शन करणाऱ्या हॅरिस रौफला आयसीसीचा दणका। हॅरिस रौफच्या मॅच फी मधून 30% दंड म्हणून आकारणार, तर गोळीबाराची ॲक्शन करणाऱ्या साहिबजादा फरहानला समज। वर्ध्यामधील प्रवाशांसाठी लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणार। विशेष रेल्वे सुरू केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले। आमदार अमित साटम यांची माजी काँग्रेस नगरसेवक मोहसेन हैदर यांच्या विरुद्ध चौकशीची मागणी। हैदर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असून त्याच्या मालमत्तेचा वापर समाजविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवायांसाठी होत असल्याचा अमित साटम यांचा आरोप। पुढील 2 वर्षांमध्ये किमान 10 लाख लोकांना घरं मिळाली पाहिजेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील। द रिअल इस्टेट फोरमच्या कार्यक्रमात मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। 24 तासामध्ये चांदीच्या दरात 3500 रुपयांची वाढ। चांदीचे दर जीएसटी सह 1,43,685 रुपये।